बुलढाणा जिल्ह्यात एक दुःखद घटना घडलेली आहे। उत्तराखंड येथे ड्युटीवर असताना जे सैनिक आहेत हरिदास कापसे यांचा मृत्यू झाला आहे आणि त्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये आता हळहळ व्यक्त होत आहे। आता हेच त्यांचा आपण पाहू शकतो की त्यांचा अंत्यविधीसाठी या ठिकाणी हे जातं देश सेवेवर असलेले हवालदार हरिदास मधुकर कापसे यांचे उत्तराखंड येथील अति उंचावरील असलेल्या या ठिकाणी 7 ऑगस्ट अचानक प्रकृती बिघडली होती आणि यामुळे त्यांचं त्या ठिकाणी निधन झाल्याने संपूर्ण शेलसूरचे मूळचे रहिवासी आहेत ते आज यांचे चिखली येथे अंत्यसंस्कार या ठिकाणी होणार आहेत आणि कापसे यांच्या 3 वर्षीय कन्या 7 ऑगस्ट त्यांचा वाढदिवस होता आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर सायंकाळी त्यांच्यावर ही दुर्दैवी घटना घडल्याचं पाहायला मिळालं आहे। 3 महिन्यापूर्वी त्यांच्या आईचा सुद्धा मृत्यू झाल्याने आता परत त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला। एकंदरीत जे कापसे कुटुंब आहे यांच्यावर मोठ्या प्रमाणात दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जर पाहिलं तर स्वातंत्र्य दिनीच हरिदास यांचा जन्मदिवस होता आणि स्वातंत्र्य दिनी त्यांचा जन्मदिवस असल्याने आता अशा प्रकारे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने मोठा या ठिकाणी शोककळा जे आहेत संपूर्ण या जिल्ह्यावरती पसरलेली आहे। या त्यांच्या मूळ गावी जी आहे आणि त्या गावावरती कोसळलेली आहे। एकंदरीत आता जर पाहिलं तर आज त्यांच्यावर सकाळी अंत्यसंस्कार होणार आहे। कापसे यांचं जे पार्थिव उत्तराखंड इथून दिल्लीमध्ये छत्रपती संभाजीनगर आणि तिथून चिखली येथे आणण्यात आलेलं आहे आणि त्याचे जे लाईव्ह आपण डायरेक्ट चित्रे पाहू शकतो की त्यांचा आता हे थेट अंत्यविधीसाठी त्यांचं हे पार्थिव जात आहे। मोठा जनसमुदाय जो आहे तो जनसमुदाय या ठिकाणी जमलेला आहे आणि एक मोठा दुःख या बुलढाणा जिल्ह्याचा सुपुत्र गेल्याने या जिल्ह्यावरती झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे आणि हा जनसमुदाय जो आहे तो आता अंत्यविधीसाठी जाताना दिसत आहे आणि या ठिकाणी सर्वच राजकीय पक्षाचे नेते असतील मंत्री असतील सर्वांची हजेरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे आणि अवघ्या काही वेळांमध्ये जो अंत्यविधी आहे त्यांच्या आधी शासकीय अंत्यविधी होणार आहे। LS मराठीसाठी गणेश सोडतकर, चिखली, बुलढाणा।